पाडणार आहे म्हणे. नाही पडली और पडली रे पडली. हा 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 एक नंबर. तीर से दो निशाने. नेम कसा आपला मल्टी टॅलेंटेड बॉय आहे मी. मल्टी टॅलेंटेड बॉय. इकडे काहीला मी तर मागं राहिलं पण चाल रे हळू. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या 7व्या दिवसामध्ये. आणि आज आपण 7वा दिवस सुरू करूया आपल्या ब्लॉगचा. तर आता मी आहे गावाकडे. हे बघ कशी बघते माझ्याकडे. हे आत्या इथं. तर मी आलो गावाकडे आमच्या आत्याच्या घरी. मी बघू शकता खूप सुंदर घर आहे आमच्या आत्यांचं. जुन्या काळात कसं ते कौलांचं असतं तसं घर आहे. आता बघायला भेटत नाही पण आहे आमच्या आत्यांचं घर आहे. अहो हे आमच्या आत्या. घरासारखंच आत्या पण खूप सुंदर आहेत आमच्या. फक्त थोडा मेकअप कमी झाला आज. तुझा जास्त झालाय असं मला वाटतंय. तुझा जास्त झालाय. तुझा जास्त झालाय ना. हो काय मेकअप केला. याने आहे ना पावडर जास्त लावलेली आहे म्हणून इतका एवढं उजेट याचंच पडतंय म्हणून. नॅचरल ब्युटी आमची. आमची दुसरी बहीण भाज्या तळते. भाज्या माझ्यासाठी. घे मग खाय हा खाय. ही एक फक्त कामाची. ही रिकाम तिकडी आहे. ही नुसती खायला खाण्याची कामाची का. मस्त झालं बघा. तर आज खूप फिरायचं गाईज. बघू कुठं बाहेर गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. पण आत्ता भजा खातो आणि चला भेटूया परत. कंटिन्यू करूया. तर आल्यापासून मस्त झोपलो होतो. तर आता उठलोय चाललोय हिंडायला. तेव्हा हे पोरं हे माझ्या आत्याचं मुलं आहे. हे माझ्या काकाचं मुलं आहे. आल्याचा भाऊ आणि सगळे त्यांची मित्रमंडळी. तर आता जरा गाव फिरून येतोय जरा या 2 व्हीलरवरती. चला आता आमचं गाव बघूया जरा. आमच्या गावाकडे तुम्हाला अशा आजी भरपूर दिसतील लोकडामध्ये. भरपूर आजी बाबा. कारण आमचं सगळे गावाच आजीबाबाने भरलेलं आहे. सगळे म्हातारे म्हातारे झालेत गावात आमच्या. आणि हाय तरी एवढे बारके बारके पोरं. बाकी आमच्या वयाचं कोणच नाही. मीच आहे. चला फिरूया गाव जरा. गाईज आता आम्ही निघालोय 2 व्हीलरवरती. तुम्ही बघू शकता. सायकल रेस लावते आमच्यासोबत. तर आता आम्ही गाव फिरतोय. हे बघा तुम्ही बाबा बघतात का. आमच्या गावात असे बाबा तुम्हाला भरपूर दिसतील. असं दुकान बिकान काही. आमच्या गावाकडची गल्ली आहे. खूप छानपणे अशी गल्ली तुम्हाला दिसते बा. हे आमचं मंदिर आहे मोठं गावातलं. सावता माळींचं. ते सावता माळी मंदिर. रेस लावते आमच्यासोबत. पायनॅपल घेतो का. घे ना पायनॅपल. तू कोण कापल. पायनॅपल विकतात बघू शकता तुम्ही. हो पायनॅपल द्या ना कट करून. थांबताय का नाही. थांबताय का नाही. थांबवर. तर आता आपण पायनॅपल खाऊया. द्या ना पायनॅपल. जाऊ द्या गाईस त्यांच्याकडे चाकूच नाही कापायला म्हणून नाही घेतला आम्ही. ते कापून देत नव्हते. 50 रुपयाला एक होतं पण कापून देत नव्हतं. का हो भैया याने कापून दिलं नाही आम्हाला. जाऊ द्या. चला आता दुसरं काहीतरी बघूया गावात नाही भेटतं. हे आमचं गाव आहे. स्वच्छ आणि सुंदर गाव. ते मागं राहिले थांबडे त्याला बनवते. आलो होतो
झोप लागली आत्या हाय करा तिकडं. आता दिसत नाही कॅमेरा. मग दिसतोय. हे आमच्या आत्या आमच्या आत्या आम्ही बरोबर गोरं करू. गोरं करतो बरोबर editing मध्ये मी. हा? नमस्कार आत्या. नाही आत्याच्या मैत्रिणी शेजारी बसले. बनवतात का ऍडव्हर्टाईज करा आमची. कोणाची? यांची हा नाते आमची. काय बाय कर ग, बाय कर ग. तू असं कर ग. ए बाई असं कर. माझं बोलणं तसंच ऐकायला येईल तिथं. असं कर. व्यवसाय कुरडे पापडे ऑनलाईन देता का तुम्ही? हा पुण्याला देता का डिलिव्हरी? मग हा हा. सांगा नंबर सांगा मग तुमचा. आमचा नंबर पाटणा. फोन करते ना मग लोक कुरडे पापडासाठी. पाटणा नंबर नंबर फोन नंबर मला नाही सांगता येतो. मला वाचता येतो. कुरडे कसे घ्या लोक? मग आमचा पत्ता द्यायचा ना आत्याचा. होम डिलिव्हरी नाही जर का? हा घरी घ्यायला येतो करायला. घरी घ्यायला आले तर देऊ आम्ही. एवढं लांब. हे सगळे मित्रमंडळी गोळा झालेले सगळे. आत्याबाईचं गाव. हा 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 हे गावाकडचे फॅन फॉलोईंग काय आलं? खरंच देऊ रे. हो. पुढच्या वर्षाला देऊ. यंदा आता यांचा कुरडे पापड्यांचा व्यवसाय आहे. तुम्हाला भेटेल या कुठे पाटणे गावात. मालेगाव पाटणे गावात. मालेगाव पाहिजे. 100 किलो घ्यायचं तर घ्यायचं. 100 किलो नाही ना भाऊ. मग 200 रुपये पाहिली. 2400 रुपये पाहिली. पाहिली म्हणजे 500 रुपये घ्या. 7 किलो 100 रुपये. 500 रुपये 7 किलो. 500 रुपयाचे 200 पापड. 200 पापड. 500 नाही ग माई. नाही 500 रुपये 100 पापड. 200 म्हटलं आता. मला हिसाब नाही येत ना मग मी काय करू. 5 रुपये एक पापड आत्याबाई देईल तसं. मला नाही येत. कुरडे कुरडे 500चे 100. हा का? मग आत्याने मीच करते ना सोबत. आम्हाला मग 60 पाठवतो. 7 किलो. बघा हे दोघं मैत्रिणीसोबत बिझनेस पार्टनर पण आहेत. बरं. हा असंच राहू दे. आम्ही पापड करणार बाया. ही गाय आहे आमच्या आत्यांची आणि हे गाईचं वासरू. बाय बाय आत्या. आत्ता जस्ट नाव आत्यांना भेटून आम्ही निघालोय दुसरीकडे फिरण्यासाठी. बरं हे आमचं गाव आहे हे बघा. म्हणजे गावामध्ये ना एक वेगळीच मजा आहे नाही का. असं म्हणजे वातावरणच वेगळं इथलं आहे. आणि हा आमचं काकाचं मुलगा आम्हाला गाव फिरवतोय. गाव फिरण्यात वेगळीच मजा आहे. आहे बघा तो मग आले रायडर आहे रायडर. बघा आमचं गाव. काय सांगू राणी मला गाव सुटना. कसं सांगू गाव सुटना. हे आमचं गाव आहे. सुंदर गाव स्वच्छ गाव. फक्त रस्त्याचं थोडंसं काम बाकी आहे. नाहीतर मग आम्ही आत्तापर्यंत काही असं आता आम्ही चाललोय जरासं नदीकडं. आयो स्टेबिलिटी आहे की नाही याला? आमचं गाव आहे. नदीला पाणीच नाही. नदी सुकली. आम्ही नदी बघायला आलो होतो पण नदी आखी सुकली आहे. नदी पाणीच नाही बाई. नदी आखी कोरडी झाली. आम्ही नदी बघायला आलो होतो पण नदीमध्ये पाणीच नाही. आखं कोरडं झालंय. नाही तिकडं आहे. तिकडं पाणी आहे पण ते अर्धवटच आहे साठलेलं पाणी. बाकी नदी तर पाणी आखी कोरडी झाली. तर मला असं वाटतं की आता आम्ही शेतात जाणार आहे. तर आमच्या शेतात चला आपण बघूया. आमच्या शेतामध्ये
पप्पांनी मला वाटतं डाळिंब लावलेत आम्ही शेतामध्ये. तुला आमचं डाळिंब बघायला तो मळ्यामध्ये. चलो आम्ही नाही का आमच्यासोबत नाही का बिनगावात यांना फिरवायला लागलोय. हे सायकलवरती एवढे थकलेत ना मागं फिरून फिरून, पण तरी पण मस्ती. हे आमच्या गावातलं डुक्कर. खूप सुंदर गाव आहे, पण थोडंसं कुठंतरी जरासं रस्त्यांचं काम झालं पाहिजे गावात आमच्या. बाकी मग सगळं ओके. चला आता आपण जाऊया मळ्यात. ते मागं राहिले रे ते. हो हे काका भेटले आम्हाला. काय म्हणतो काका? बोला बोला ना. बोला की. वातावरण केव्हा पण बदलून जातं. शेतकऱ्यांचे फार हाल होऊ राहिले. गारा पाणी पाऊस. असं काय तर थांबत जरा बोलू द्या ना. बोला बोला. आमचे काका जरा लाजतात बोलायला, पण लाजू नका काय नाही. बोला बिंदास. हा मी बोलतो की. बोला की. मेडिकलची ओनर होऊन ना. तमाम मेडिकलचा ओनर विषय मेडिकलचे ओनर आहेत. जर तुम्ही मेडिकल मध्ये आला तर तुम्हाला चुना लावतो. नाही नाही नाही, चांगलं आहे मेडिकल, चांगलं आहे पाटणे गावातलं. हे पण मला काका पण मस्त आहेत. काकांना भेटून खूप छान वाटलं, पण काका बोलायला थोडंसं लास्ट आहेत. हे काकांची मुलगी आहे. कुठं गेली? नॅशनलला घेऊन गेली ना. अरे गेली ती, गायब झाली डायरेक्ट. कशामध्ये नॅशनलला गेली ती? रनिंग मध्ये. टायमिंग काय? 11:29. किती मीटरचा? 100 मीटरला. 3 सेकंड कमी. कोण 3 सेकंड जास्त. खरं गोल्ड मेडल भेटला का? नाही, सिल्वर मेडल. अभिनंदन. काकांना भेटून खूप छान वाटलं. ही लहान मुलगी आहे. हा हे आमची काका पत्नी आहे. बाय करायची. बाय. वाव, यालाही बाय करायला. तर चला आता निघूया आपण. जाऊ डायरेक्ट मळ्याकडं. चला जाऊ. दिले चला येऊ का दादा? चला चला आता जाऊया. खूप झाली माझी मस्करी. काढू आता. चला परत येतो पुढच्या वर्षी. आमच्या गावातील लोक खूप साधे भोळे आहेत. म्हणजे एकदम. मेडिकल आहे पाटणे गावातलं. थांब यार बसू दे. आम्ही पाटणे गावात आलेलो आहे. चला आता फिरूया मळा आमचा. आम्ही फिरून आलो. हिला घेऊन गेलो नाही. तोंड बघा. आम्ही एकटे फिरायला गेलो. हिला घेऊनच गेलो नाही. अयो काय आणलं? आणलं त्याने आणले. आमच्या भावाने बहिणीसाठी कॅडबरी घेऊन आले. बहीण झाली खुश. एवढ्यातच बहिणी खुश होतात. हे मेन कार्यकर्ते गावाकडचे आमच्या आजीला टेन्शन आले बाबांचं. मालकन टेन्शन यायचे. समजाच नाही यायचे. काय करत जाऊ दे. समजाच नाही यायचे मला टेन्शन. हा का? असं सुद्धा इरायना काय म्हणा डोळ्यात असं इरायना. पाऊस पडतो. पावसाचं पाणी पडलंय डोळ्यात. काय करत. हा आमची आजी एकदम भारी. हे लाडके आजी बघा आमचे. रडू नको बा. आई जास्त होई जास्त ते आजी लय कॉमेडी आमच्या. लय जास्त लय कॉमेडी करतात. जास्त होई जायचं. राम राम करा आजी. राम राम कर. काय राम राम करस रे तुमले. करा ना. आमलेच राम राम कर. आमलेच राम राम कर दादा. राम राम आजी. डोळ्यात किरणा आज का हो? पाणी गळी राहणार. हा का? असंच. हो मी आलो म्हणून आजीला किती आनंद झाला. आज डोळ्यात नाचू यायला लागले. खरंच मला असं येस म्हणा पोऱ्या संगे बोलाल तुम्ही पळून दे म्हणे ओ संगे बोलणू. बघा मी आलो म्हणून आजीला किती आनंद झालाय. म्हणे ओ खुशी काय संगे असू खुशी काय असू. बोलणू. म्हणे ओ कितली बोलणे म्हणा संगे ये म्हणे 2-4 दिवस म्हटलं मग येसून. कुठले भाऊ? कोणचे हो काय माहिती हो कोणचे पाय घ्या हो कसं चावलं साऊ बदी रावल्या करत. हा समजा असल्याच बोलत नाही कोणी काय का म्हणे ना. माझ्या मजा घेतात आजी. मजा समजा असलेच घेस मी. तुम्ही काय घेसू समजा असलेच घेस. बरोबर ध्यान ठेव. राम राम करा ना.
राम राम राहील ना. बाबाला काय घे मग काय बाबाला आमचं एकटं सोडून आले. जाऊ दे चला आता मळ्यात जाऊया. आता हे चालले मळ्यात. मळ्यात कशाला चालले पण जाऊ का मी मळ्यात फिरायला डुंडुम ट्याड्याव. चलो बाय. परत लवकर भेटू नका. भेटू ना तर आम्ही चौघ जण चाललोय टू व्हीलर वरती. बाबांकडे. हे यार सरळ चला कुठं चाललंय. आधी मळ्यात जाऊन ना आधी आधी बाबा गाडी चालवणार राईट. तर आता आम्ही चाललोय गाडी घ्यायची ना. मळ्यामध्ये गाडी घ्यायची ना शेत बघायला आमचं. चला गाडी घ्यायची का? सगळेजण मस्तपैकी बघतायत पण ठीक आहे. बघा आमच्या गावाकडचे डुक्कर आहेत. हे फॅन्ड्री बघा आमच्या गावाकडे फॅन्ड्री. कशात फॅन्ड्री. चला आता मळा बघूया जरा. खूप वेळ झाला मी मळा करतोय पण आमचा मळा खरंच खूप सुंदर आहे. तुम्हाला दाखवतो आता. होय आहे का नाही. आपण ड्रोन शूट बी मारलेला आहे मला आता. हां मागच्या वेळेस घेतला होता आता नाही घेतला. ड्रोन आणला का काय आता भेटूया मळ्यामध्ये. साईडला नदी आहे पण नदीला पाणी अजिबात नाही आहे. अख्खी कोरडी झाली आहे. तुम्हाला तर पाहिलं बरोबर पाहिलं तुम्हाला दिसत असेल बघा ते मामा बघा किती कष्ट करत आहेत. गावाकडचं आयुष्य सोपं नाही आहे. होय आपल्याला वाटतं की बाबा गावाकडं असं खावं तसं. खूप स्ट्रगलचं लाईफ आहे बघा. ते मोशी दिसतंय तुम्हाला. खूप स्ट्रगलचं लाईफ आहे गावाकडचं. ते समोर दिसतं का तिकडं ते आमचं घर आहे. बघा ते समोर दिसतं का ते देवाला. हा ना अरे भारी रस्ता बनवलं रे. आधी रस्ता नव्हता पण आता रस्ता बनवून घेतला बा. नदीच्या कडेलाच आमचं घर आहे पण नदीला आता पाणी नाही आहे. बरोबर हे आमचं घर. तिकडं पाणी चढणार नाही गाडी चढल. उचकावून देशील बघा दादा. मागे मस्त हे आमचं घर आहे पण आता लॉक आहे कोणी नाही इथं. बिकॉज आजी आमची नाशिकला गेली काकांकडं. पाणी पाहिजे तिकडे पाणी दाखवलं पाणी. तिकडं पण तिकडं पाणी आहे. हे वडाचं झाड बघा माझ्या मम्मीने लावलेलं आहे लय आधी. आता किती मोठं झालंय. चला बरं जरा शेतामध्ये फिरून येऊ. बघा हे आमचं घर आहे. आतमध्ये पण आहे बट आता लॉक आहे नाही का. आम्ही न सांगता आलो डायरेक्ट. तुम्हाला माहिती नसेल सीन पण आजी आमचे गेलेत नाशिकला म्हणून इथं कोण नाही आहे. सो सांभाळायला. डाळिंबचं बाग आहे. सगळीकडे डाळिंब बघायचं. कॅमेरा बंद कर. मस्त सनसेट झालाय. गावाकडे आलं ना एक म्हणजे मी लास्ट टाइम तुम्हाला बघितलं असेल तर माझा ब्लॉग तुम्हाला कळाला असेल नाही का की मी म्हणत होतो की मला निगेटिव्हिटी येते वगैरे वगैरे. सो गावाकडे आल्यानंतर नाही का हे सगळ्या गोष्टी कुठेतरी दूर होतात आणि आपल्याला चांगलं वाटतं जरा म्हणजे फ्रेश वाटतंय. आता इथलं वातावरण बघून नाही का कसे डाळिंब. एक डाळिंब खाऊ आपण. कसे डाळिंब. डाळिंब आता जरासं लाल नाही आहेत कारण आताच तोडले ते रिसेंटली. खाणारे बोल बोल. अयो मोर को खाता है. गुलाबी डाळिंब आहे कारण अजून पिकलं नाही ना ते रे. थोडे दिवस झाले त्याला. एवढ्या झाडाला आंबे आलेत कैऱ्या. खूप पाडू राहिला हे आंबे नाही का आम्ही लहानपणी खायचं माहिती आहे. असे एवढे मोठे मोठे होतात. अरे होता ना मग अजून थोडी ते झालेले नीट. दगड मासे डोक्यात.
एका दगडात पाडणार आहे म्हणे. नाही पडली और पडली रे. पडली. याला दगड बसलाय. 2 अजून कुठे दगड घे आणि मार. हा एक नंबर. एक तीर से 2 निशाने. नेम कसा आपला मल्टी टॅलेंटेड बॉय आहे मी. मल्टी टॅलेंटेड बॉय. धुवून खरे नाही काही नाही. काय नाही चिकू भरतं त्याचं. बास झालं जास्त नको तोडायला कारण की आमचं नुकसान होईल. पाय माझा बी नियम. चला हीच मजा आहे खरी गावाकडं. आणि हेच जर पुण्याला केलं असतं तर यायला मालकाला असतं पळत म्हणलं ए आंबे तोडताय आमचे. या इथं कोण बोलणार आहे आंब्यात बापाच झाड आहे. मग बापाचं पण आपलंच आहे. नको रे बुबा ती पाणी. चला इथं कोण नाही काय बोलणार आपल्याला. गायच इथं काही करा. हे जेवढं दिसतंय तेवढं सगळं आपलंच आहे. सगळं डाळिंबचं काय दिसतं तुम्हाला सगळं कुठपर्यंत कसं आहे जोरात आहे का नाही. आमच्याकडून नाद करता शेतकरी ब्रँड. त्याला काय रे डायरेक्ट दिसले पाय कशा उरे. डिश टाड्या हो. दादा आहे बाय काय आलं टाड्या हो. हां इंडियाज बेस्ट फोन. घेऊ नाही शकत तुम्ही. गावाकडचा फोन आहे गावाकडचा. किती बी आपटा तुम ले भी नहीं सकते. घर चले जाएंगे तुम्हारा इसके अंदर. चला आता जाऊया घरी. खूप फिरलो. बाबा वाढीले. मी सायलेंट झालो म्हणून सगळे सायलेंट झालेत गाईस. चला आता जाऊया घराकडं. आम्ही सगळे चॅलेंज लावतोय की शेतातनं गाडीपर्यंत सगळ्यात आधी कोण जातंय. ओके तर 1 म्हटलंय चाललं तो. इकडे 1 2 3 पळा. मी तर मागं राहिलोय पण चाल रे हळू. हे एवढं हा इकडे पडलं. ए वर पत्रा सांभाळ. हा 1 नंबरला पोहोचला. मी 2 नंबरला पोहोचलो. ते दोघं मागं राहिले. आमचे बाबा आहेत. मजा आली. हा काय म्हणता बाबा. होय आमचे बाबा. होय आमचे आजी आहेत आणि ते बाबा. एवढं लांब कर बसले बाबा. इकडे हा पाणी देतो. पाणी नको. आजी बाय बाय करा. बाय. नाही बाबा. चला बाबा येऊ का. भेटूया परत. आजी बाबांना भेटलो. खूप छान वाटलं. तर आता बाय. या लवकर. भेटूया परत. चला बाबा आता. हो संध्याकाळी नाही मुक्काम जाणार रात्री जाणार आहे.
आज रात्री जाणार आहे. हो बघू, फोन करतो मी रात्री तुम्हाला आल्यावरती. हां चला. हळू हळू हळू. तर हे आमचे आजी बाबा, चुलत आजी बाबा, म्हणजे आमच्या बाबांच्या काकांचा मुलगा. हां काकांची मुलगी. किती लांबचं जवळचं नातं आहे. लांबचं नाही, जवळचं नातं आहे. म्हणजे आमचे चुलत बाबा आजी आमच्या घरच्या एक्झॅक्टली शेजारीच राहतात. खूप छान वाटलं भेटून. तर आता निघूया, थोडं काम आहे. चला. मंदिरामध्ये आपल्या पाटणे गावाचं ग्रामदैवत श्री झाडूदादा मंदिर. पाय वगैरे पडू. तर हे आमच्या गावाचे ग्रामदैवत आहेत. आणि इथं ना गेल्या काही दिवसापूर्वी खूप जोरात अशी जत्रा भरली होती. म्हणजे हे होतं ना, हे सगळं दिसतं ते सगळं असं एकदम फुल भरलं होतं. फुल ना रे, जत्रा होती ना ते जत्रा. हां 8 दिवस कार्यक्रम होता. 8 दिवस ना. 8 दिवसाचा कार्यक्रम होता मागं काही दिवसापूर्वी. खूप जोरात बँड लावून सगळे जोरात कार्यक्रम साजरा झाला ना. चालतं 2 डीजे होते आणि 3 बँड होते. 2 डीजे 3 बँड. दरारा होता. दरारा होता. गुलालचा ट्रॅक्टर पडली. हां एक टप्प्यावर अशा गोण्या टाकलेल्या होत्या. हां बाबू जोरात होता कार्यक्रम. मला यायचं होतं पण जमलं नाही कामामुळं. मी आज आलो आहे. चप्पल कुठं काढायची. हे आहेत बाळूदादा मंदिर. हे आहे, हे आपले बाळूदादा. दर्शन वगैरे झाले मस्तपैकी. तर आता निघूया. झाडूदादा बाळूदादा ग्रामदैवत पाटणे गाव. आता धंदा माताकडे जाऊ. धंदे माता. पप्पी घे त्याची. पप्पी घे. सेम आहे दोघं पण. ओळखता ना मला. विचारून घ्या पुऱ्या गल्लीवाल्यांना. बच्चे जानते उसको. मी नाही ओळखत त्याला. मी पण नाही ओळखत त्याला. इंस्टाग्रामचं नाव काय तुझा. माझ्या इंस्टाग्रामच्या आयडीचं नाव आहे MR तुषार माळी. काय बनवतो त्याच्यावरती. मी व्हिडिओ बनवतो. कसले पण. कसले म्हणजे रील्सचे. कसले पण काय गाण्यांचे व्हिडिओ बनवतो. कसलं गाणं. ते गाणे म्हणते ते. नाही देशी कमाले गोड गोड. असं एवढं बनवतो. तसे नाही, चांगले बनवतो मी. त्याच्यातनं चांगले बनवतो मी. अरे तुझ्या मोबाईलवर टाकणार. याचा मोबाईल पुरा पाटणे गावाचे रील स्टार भेटले आम्हाला. खूप छान वाटलं रील स्टारला भेटून. असंच तुम्ही प्रगती करा. लवकरच संपूर्ण पाटणे गावातल्या गल्ली गल्ली बोळा बोळा तुमची चर्चा हो. थँक्यू. चला आता भेटूया परत. बाय बाय. बाय बाय बाय. बघा आमच्या पाटणे गावातले सुप्रसिद्ध पाणीपुरीवाले दादा. त्यासोबत चायनीज पण भेटतं ना. काय भेटतं तुमच्याकडे. हां सोयाबीन चिल्ली, व्हेज मंचुरियन, नूडल, राईस. हां गर्दी बघा फक्त गर्दी. स्टँडवरतीच आपल्या पाटणे गावाच्या. तर आता आम्ही पाणीपुरी खायला थांबलेलो आहे. पाणीपुरी खाऊन हे दुकान आहे स्टँडवरतीच. पाणीपुरी खातोय. पाणीपुरी खाऊन निघायचं आहे. सुकीपुरी घेऊन चला. येऊ का. हो. तर मित्रांनो आत्ता संध्याकाळ झालेली आहे आणि आत्ता वाजलेत मला वाटतं 7:30 वाजलेत. तर आता रिसेंटली आम्ही चाललेलो आहे मालेगावला. बिकॉज काही काम आहे, जरा कामानिमित्त चाललो आहे. सो ते महत्त्वाचं काम आहे माझं. तर तिकडे चाललो आहे आता मालेगावला. जायला मला कमी असतं अर्धा 1 तास लागेल. तर आता हे आमचं गावाचं बस स्टँड आहे बघा. पाटणे गावाचं बस स्टँड. म्हणजे हे गाव आहे ना, गाव खूप आठवणी आहे या गावामध्ये आमच्या लहानपणीच्या. जेव्हा आम्ही नाही नको आधी जाऊन नाही का. या लहानपणी म्हणजे आमचं लहानपण जेव्हा आम्ही लहान होतो ना सगळे. आता आमची फॅमिली खूप मोठी आहे नाही का. अशी फॅमिलीमध्ये आमच्या कमी असतं घरगुती जरी कार्यक्रम असला ना तरी मग म्हणायला गेलं तर माझ्या पप्पांना 1 भाऊ, परत 4 बहिणी आहेत माझ्या पप्पांना. आणि त्यांना 4-4, 3-3 मुलं आहेत, मुलं मुली. म्हणजे कमी असतं आमच्या एकाच फॅमिलीमध्ये
90 ते 100 लोकांची फॅमिली भरते. घरगुती जरी कार्यक्रम असला तरी 90 ते 100 लोक येतात. घरगुती ते बाकीचं तर बाकीचं बाहेरच राहिलं तर हे सगळे आमच्या पाटणे गावाचं कुटुंब आहे. तसंच बाकी सगळ्या गोष्टी म्हणायला गेलं तर लहानपणी आम्ही ती नदी तुम्ही बघितली मागाशी, नदीवरती आम्ही पोहायला वगैरे जायचो, कपडे वगैरे धुवायला जायचो. तर भरपूर साऱ्या आठवणी आहेत, पण गेले ते दिवस राहिले फक्त आठवणी आपण म्हणतो. तर तसंच काहीतरी सीन आहे. गेले ते दिवस कारण की आत्यांच्या मुलींचे वगैरे लग्न झालेत, बाकी सगळे गाव सोडून वगैरे बाहेर. आता मागं तुम्ही बघितलं अजून आमचे आजोबा आम्हाला सोडून गेलेत. सो त्यांचे पण खूप आठवणी आहेत त्या गावामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. जातात दिवस पण आठवणीच राहतात. बरं ठीक आहे, आता काय चालू असते बाई. ये गली आहे चौबारा या आना ना दोबारा आना है हमको फिर से. तर चला आता जाऊया, आपलं काम वगैरे करूया. जमलं तर तिकडे काय दाखवत आलं दाखवूया. नाही तर आता आम्ही आहेत पाटणे फाट्यावरती आणि इथं आम्ही आलो आहे पावडा खाण्यासाठी. सुप्रसिद्ध आपल्या इथला हॉटेल पूजा इथं. हां का, हे पाटणे फाट्यावरती होतं. हां, इथं चावी बेकार इथे पावडे. रस्ता सामसूम आहे पण गर्दी बघा किती आहे. याला म्हणतात क्वालिटी क्वांटिटी. चला आता पावडा खाऊया. खूप रस्ता टाईमपास झाला, आपलं काम करायला जायचं आहे. चला आता पटकन एक पावडा घेऊया. आमचं जिथं नाही तिथं तेडे चाळे. मस्तपैकी मिरची चटणी खाऊया आता एक पावडा. चल ऑलरेडीच खूप उशीर झाला. वाजलेत कमी असतं 7 वाजलेत. आमच्या 11 वाजता गाडी आहे रिटर्न जायला. यायला वेळा पटकन पावडा खाऊन निघतो पटकन झटपट पटापट. वाजलेत रात्रीचे 9:30 झालेत आणि इथून आता आम्ही घरी जाणार आहे. घरून मग परत डायरेक्ट आमची बस आहे 11 वाजता. सो 11 वाजता आम्ही इथून निघणार आहे. सो आता तिथं घरच्यासाठी काहीतरी जरासं मिठाई वगैरे घ्यायला आलो आहे. तर तिथून मिठाई वगैरे घेऊन सरळ घरी जाणार आहे आणि मग नंतर तिथून तयार वगैरे होऊन रात्री निघायचं बसकडं. आणि बसकडं निघाल्यानंतर बसमध्ये बसल्यावर मी आजचा ब्लॉग संपवेल. सो तोपर्यंत बघा नक्की. तर आधी थोडेफार मिठाई घेऊया. घेतलं आहे जरा पार्सल. वय सेट जे यांनी आम्हाला पार्सल दिलेलं आहे. तर चला आता घेऊया पार्सल. आता आम्ही निघतो आहे घराकडं. चला तर आता जाऊया घरी, जेवण वगैरे करूया आणि निघूया तिथून पटकन. लेट झालं आहे खूप, ऑलरेडी लेट झाला आहे का आईच. एक गाडीसुद्धा नाही आहे. असं असते गावाकडं. गावाकडचे रस्ते फिरायला नाही का मर्दाचं काळीच लागते. जर इथं जर आले फाटके लोक तर झालं मग रस्त्यावरच मधल्यामधून गायब डायरेक्ट. हां, जरा आवाज आला की डायरेक्ट डायरेक्टच विषय होऊन जाईल. मग कसा रस्ता एकदम सामसूम. काही नाही, आपल्या रस्त्याला लागून गेलो आता. काही विषय नाही आता. आणि अशा रस्त्यावरून हा भाऊ आमचा रोज फिरतोय. तर आता जेवण वगैरे झालंय आणि आम्ही निघतोय बसकडं. तर जुगाड बघा आमचा, मोबाईलने लाईट लावून चाललोय. तर आता निघतोय. चला बाय. आत्या मी महाग राहिले. बाय बाय, भेटूया परत. आहेत आम्हाला काका सोडायला. तर आता आमचे काका आम्हाला सोडणार आहेत बसपाशी आणि मग तिथून डायरेक्ट पुणे. आमचं काका सावधानमध्ये उभे विश्राम व्हा. सो गाईज फायनली आम्ही आता गाडीमध्ये बसलेलो आहे आणि इथून आम्ही आता सरळ पुण्यामध्ये चाललो आहे. सॉरी चुकलं. तर गाईज फायनली आम्ही गाडीमध्ये बसलो आहे बसमध्ये आणि आम्ही इथून सरळ पुण्याला चाललो आहे गावाकडनं परत. आजचा दिवस खूप छान होता. दिवसभर जे फिरलो म्हणजे जे काही आम्ही एन्जॉय केलं भावांसोबत असेल, आत्ते सगळेजण सगळ्यांसोबत खूप एन्जॉय केलं. खूप छान मेमोरेबल झाला आजचा दिवस. शेतामध्ये गेलो, तिथून कैऱ्या वगैरे तोडल्या, भरपूर काही गोष्टी झाल्या आज. सो तुम्ही ब्लॉग पूर्ण बघितलंच असेल. जर इथपर्यंत बघताय तर नक्कीच तुम्हाला आवडतो आहे ब्लॉग. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा
आणि कमेंट्स नक्की करा की तुम्हाला ब्लॉग कसा वाटतो आहे, आजचा डे 7 कसा गेला. सो कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तर भेटूया आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर चलो गाईज, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. भेटूया उद्या थेट पुण्यातून. बाय बाय.